इथे या होमवर्क 73 मधलं प्रॉब्लेम सेट 2 मधलं 11 स्टार एक्झाम्पल. मुकुंद नावाचा मनुष्य, मुकुंद possesses ₹50 more than what सागर possesses. टू possess म्हणजे खिशात असणे, पैसे जवळ असणे. मुकुंद जवळ जेवढे पैसे आहेत, मुकुंद जवळ पैसे किती आहेत तर सागरकडे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा 50 जास्त आहेत. मुकुंदच्या खिशात जेवढे पैसे आहेत, किती पैसे आहेत तर सागरपेक्षा 50 जास्त आहेत. आणि त्यांनी उत्तर काढायचं फाइंड द अमाऊंट ईच वन हॅज. मग आपण इथं द अमाऊंट मुकुंद हॅज आणि द अमाऊंट सागर हॅज. आपण काय सांगतो सांगा सर, द अमाऊंट मुकुंद हॅज हे फर्स्ट आहे आणि द अमाऊंट सागर हॅज हे सेकंड आहे. आपण टेक्निक नुसार काय करतो, सेकंडला एक्स मानतो आणि फर्स्टची व्हॅल्यू आपण कशावरून काढतो लक्षात घ्या सर, फर्स्टची व्हॅल्यू या कंडिशन वरून काढतो. त्यामुळे आपण सेकंडला एक्स मानायचं आहे लक्षात घ्या सर. बरोबर आहे का? सेकंडला पण एक्स मानूया. लेट, बरोबर आहे सर, लेट द अमाऊंट सागर हॅज, हे वाक्य याच्यावरून घ्यायला, लेट द अमाऊंट सागर, ईच कट केलं, ईच वन कट केलं, सागर हॅज इज इक्वल टू किती अमाऊंट आहे लक्षात घ्या तर ती एक्स मानूया. सागरकडे अमाऊंट किती आहे बघा सर, एक्स. सागरकडे एक्स अमाऊंट आहे. मग मुकुंदची अमाऊंट कशी काढायची, इथं हे जे व्हर्ब आहे व्हर्बच्या ऐवजी इज इक्वल टू साइन, म्हणजे मुकुंदकडे असणारी रक्कम जी आहे इज इक्वल टू ₹50 मोर 50 म्हणजे +50, दॅन म्हणजे प्लस, आणि सागरकडे अमाऊंट जी आहे ती एक्स + 50, म्हणजे मुकुंदकडे अमाऊंट किती आहे x + 50. देयरफॉर द अमाऊंट मुकुंद हॅज ही किती आहे बघा सर, द अमाऊंट मुकुंद हॅज ह्या कंडिशन वरनं मुकुंदकडे अमाऊंट असणारी x + 50, मुकुंद हॅज x + 50. ओके, प्रोडक्ट ऑफ अमाऊंट दे हॅव, ह्या दोन्हीचं प्रोडक्ट याचा अर्थ मल्टिप्लिकेशन, गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. ह्या दोन्ही अमाऊंटचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती आहे 15,000. हे दोन्ही अमाऊंटचं म्हणजे कसं होईल बघा सर, x × x + 50, ह्या दोन अमाऊंटचं मल्टिप्लिकेशन आहे 15,000. मग आता हे सोडूया सर पुढे, x नी पहिल्याला x नी दुसऱ्याला, देयरफॉर x² + 50x, ह्याला ह्या साईडला घ्या, प्लसचं काय होणार मायनस 15,000 इज इक्वल टू 0. 15,000 चे दोन फॅक्टर्स पाडा ज्याचं सबस्ट्रॅक्शन 15, 15,000 चे दोन फॅक्टर्स पाडा ज्याचं सबस्ट्रॅक्शन 15. 15,000 चे फॅक्टर्स इथे बाजूला घेऊया. 15,000 म्हणजे स्केल 15 × 1,000, हे 3 0 बाजूला घेतले. 15 चे फॅक्टर 5 3 = 15. 1000 मधले लक्षात घ्या हा 0 बाजूला घ्या. 100 × 10 म्हणजेच लक्षात घ्या 5 3 = 100 मीन्स 10 × 10. 10 म्हणजे 5 × 2. देयरफॉर 5 × 3, 10 मीन्स 5 × 2, 10 मीन्स 5 × 2 × 5 × 2. मॅक्झिमम फॅक्टर्स पाडले. आता ऍडजस्टमेंट करा. सबस्ट्रॅक्शन 50 पाहिजे. सबस्ट्रॅक्शन 50 पाहिजे. बघा बरं सर, मी इकडले हे 4 घेतो. 2 5 = 10, 10 2 = 20, 20 5 = 100. हे किती झाले बघा सर 100 इंटू हे बघा बरं सर 2 5 = 10, 10 3 = 30, 30 5 = 150. दोन फॅक्टर्स आले 150 आणि 100. याचं सबस्ट्रॅक्शन 50 आहे, याचं सबस्ट्रॅक्शन 50 आहे. तेव्हा दोन फॅक्टर्स आले 150 आणि 100. सबस्ट्रॅक्शन असल्यामुळं ग्रेटर नंबरला मिडल साइन,
ग्रेटर नंबरला मिडल साईन आणि लक्षात घ्या या ठिकाणी स्मॉलर नंबरला अपोजिट साईन. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, त्यामुळे डायरेक्ट फॅक्टर्स इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, देअरफॉर एक्स प्लस 150 आणि इथं सर एक्स मायनस 100. बरोबर आहे. म्हणजे एक्स प्लस 150 काय झालं बघा सर, एक्स प्लस 150 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 100 इज इक्वल टू 0. Therefore, x is equal to minus 150 or x is equal to 100. आता minus x means काय आहे, the amount सागर has. मग amount निगेटिव्ह कशी असेल? Amount is not negative. बरोबर सर, त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. Why? Because the amount is not negative. The amount is not negative. The amount negative, therefore x is equal to 100. Therefore ह्याच्यावरून आन्सर लिहायचं. The amount Sagar has is equal to x is equal to 100 rupees. The amount Mukund has is equal to x plus 50. Therefore 100 plus 50 is equal to 150 rupees. So ह्या दोन ज्या लाईन्स आहेत, या दोन लाईन्सवरून आन्सर लिहायचं. लक्षात घ्या. आपण हे करावं, या पद्धतीने लक्षात घ्या होमवर्क करावं असं मला वाटतं. हे होमवर्क आहे, लक्षात घ्या 73. आणखीन एक आपण होमवर्क बघतोय आणि मग इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपलं जे लेसन आहे ते संपणार आहे. दिस इज द लास्ट एक्झाम्पल इन अवर लेसन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणातील शेवटचं गणित. लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स असं म्हटलंय बघा. असं म्हणजे त्याच्यावर लेट द नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू एक्स असं म्हणता येईल आपल्याला. ह्याच्यावरनं हे नंबर ऑफ स्टुडंट्स घ्यायचं, त्याला आपण एक्स म्हणूया सर. इथे याच्याला एक्स म्हणता येईल. रंजना नावाची मुलगी आहे, खूप छान रंजना. लक्षात घ्या. वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 550 ऑरेंजेस. 540 संत्री हे टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस आहेत सर. एकूण 540 संत्री आपल्याकडे आहेत सर. आणि ह्या 540 संत्री काही विद्यार्थ्यांच्या मध्ये वाटायचे आहेत. डिस्ट्रीब्यूट वाटणे. काही विद्यार्थी म्हणजे एक्स विद्यार्थी. 540 संत्री जी आहेत एकूण पोती भरून आणले. 540 संत्री 540 ऑरेंजेस. आणि ते लक्षात घ्या एक्स स्टुडंट्स मध्ये लक्षात घ्या आपल्याला वाटायचे आहेत. त्यातले नंबर ऑफ स्टुडंट्स एक्स कळलेला आहे. आणि पण प्रत्येकाला किती मिळणार तर लक्षात घ्या ईच वुड गेट, किती मिळेल, ईच वुड गेट वाय ऑरेंजेस असं म्हणूया. ईच वुड गेट वाय ऑरेंजेस असं तुम्हाला म्हणता येईल. लक्षात घ्या एक्स आणि वाय असं तुम्हाला दोन्ही करावं लागेल. लक्षात घ्या एक्स आणि वाय तुम्हाला असं दोन्ही करावं लागेल. म्हणजे बघा सर कसं होईल, उत्तर कसं होईल बघा सर. आन्सर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. लक्षात घ्या लेट नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू एक्स. लेट ईच स्टुडंट वुड गेट वाय ऑरेंजेस. लेट ईच, याच्यावर ह्या सेंटेन्स वर घेतोय सर. ईच स्टुडंट वुड गेट 3 ऑरेंजेस. लेस म्हणलंय वाय ऑरेंजेस. बरोबर सर. आपण थोडस मनामध्ये बघूया सर. समजा आता माझ्या समोर एक 10 विद्यार्थी बसलेले आहेत. माझ्या समोर किती विद्यार्थी बसलेत, 10. लेट अस सपोज दॅट माझ्या समोर किती विद्यार्थी बसलेत, 10. प्रत्येकाला मी 2-2 देणार आहे संत्री. 2 तुला, 2 तुला, 2 तुला, 2 तुला, 2 तुला, 2 तुला. प्रत्येकाला 2-2 संत्री देणार आहे. म्हणजे टोटल संत्री किती होतील, 10 × 2 = 20. म्हणजे ह्या दोघांचं आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन. ह्या दोघांचं आपण काय करतो सांगा सर, मल्टिप्लिकेशन करतो टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस साठी. म्हणजे ह्याच्यावरून सर आपण टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस जर काढायचं असेल, टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस, संत्र्यांची जर संख्या जर एकूण तुम्हाला काढायची असेल तर ती कशी होणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोघांचं x × y. आणि टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस किती आहेत, 540. धिस इज 540 गिव्हन. ही लक्षात घ्या 540 संत्र्यांची एकूण रक्कम, एकूण दिलेली आहेत संत्री. देअरफॉर आवर आन्सर इज x × y is equal to 540. xy is equal to 40. Now
ह्याला आपण रोमन फर्स्ट म्हणूया सर, रोमन फर्स्ट. आता त्यांनी सांगितलं की समजा 30 स्टुडंट्स जास्त आहेत. हिअर 30 स्टुडंट्स वेअर मोर. स्टुडंट्स मगाशी किती होते? एक्स. 30 मोर आहेत म्हणजे एक्स प्लस 3. जर विद्यार्थी जास्त झाले तर संत्री कमी मिळणार ना. इच स्टुडंट वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळणार. म्हणजे प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळणार म्हणजे प्रत्येकाला संत्री मिळत किती होते? y. आता 3 कमी मिळणार म्हणजे y मायनस 3 मिळणार. म्हणजे जर आपण याच्यावरून जर का म्हटलं तर सेकंड लिहूया असं, सेम लिहायचं असंच. नंबर ऑफ स्टुडंट्स आता किती आले बघा सर. न्यू नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणतो सर, न्यू. न्यू नंबर ऑफ स्टुडंट्स बघा सर, न्यू नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू किती आले? 30 जास्त आहेत. 30 स्टुडंट्स वेअर मोर, दॅट इज एक्स प्लस 30. लक्षात घ्या, इच स्टुडंट्स वुड गेट, लक्षात घ्या, इच स्टुडंट वुड गेट, प्रत्येकाला किती संत्री मिळतील? y आता मिळणार नाहीत, y मायनस 3. y मायनस 3 ऑरेंजेस. मग टोटल ऑरेंजेस कसे काढणार सांगा सर? या दोघांचा गुणाकार, तसं या दोघांचा गुणाकार, हा दोघांचा गुणाकार करायचा, या दोघांचा मल्टिप्लिकेशन. टोटल ऑरेंजेस, इथं म्हटलं मी टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस, टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन लक्षात घ्या सर, दॅट इज एक्स प्लस 30 इंटू वाय मायनस 3. आणि टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस किती आहेत सांगा सर? एक्स 540. टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस किती आहेत सांगा सर? ते बदललेत का? नाहीत, 540 आहेत, लक्षात घ्या. देअरफॉर इथे उत्तर कसं आलं बघा सर, देअरफॉर एक्स प्लस 3 टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस, लक्षात घ्या, दिस इज 540 गिव्हन टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस. म्हणजे इक्वेशन कसं झालं बघा सर. देअरफॉर आता थर्ड स्टेप लास्ट कसं झालं? देअरफॉर दिस इज इक्वल टू 540. देअरफॉर एक्स प्लस 30 इंटू वाय मायनस 3 इज इक्वल टू 540. आता सर आपल्याला काय काढायचं आहे? नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचं आहे, म्हणजे एक्स काढायचं आहे. म्हणजे आपल्याला हे y नको आहे, हे y नको आहे. मग y ची व्हॅल्यू ह्याच्यावरून काढा, y ची व्हॅल्यू ह्याच्यावरून काढा. देअरफॉर इथे काढा सर, देअरफॉर y इज इक्वल टू 540 अपॉन x. y इज इक्वल टू 540 अपॉन x. दिस इज नोन ॲज रिझल्ट नंबर 1. y ची व्हॅल्यू घाला सर इथे. म्हणजे कसं झालं बघा सर, x प्लस 30 इज इक्वल टू y ची व्हॅल्यू घाला 540 अपॉन x मायनस 3 इज इक्वल टू 540. आता सर हे सोडवा. सोडवणं किती सोपं आहे, मी करणार नाही आहे, मी करणार नाही, तुम्ही करणार आहात सर. म्हणजे कसं होईल बघा सर, एक्स नी पहिल्याला मल्टिप्लाय करा, एक्स नी दुसऱ्याला मल्टिप्लाय करा, 30 नी पहिल्याला, 30 नी दुसऱ्याला. तरी काय होईल बघा सर इक्वेशन, काय होईल इक्वेशन बघा बरं जरा प्लीज, थोडीशी बघा काय होईल. एक्स नी पहिल्याला गुणलं, एक्स ला एक्स कॅन्सल, 540 बरोबर सर. एक्स नी दुसऱ्याला मायनस 3x राईट. 30 नी याला गुणलं, 30 नी याला गुणलं, प्लस इंटू प्लस. बघा सर काय झालं, 30 इंटू 540 अपॉन एक्स, 30 इंटू 540 अपॉन एक्स. लास्टला प्लस इंटू मायनस, मायनस 30 इंटू 3 इज 90 इज इक्वल टू 540. बघा सर समजते काय, हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे 550 हे प्लस आहे, प्लस जर या साईडला गेले तर मायनस होईल, आणि प्लस 540 आणि मायनस 540 कॅन्सल होईल.
आता हे सोडवायचं आहे सर, आणि हे सोडवल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल. डिनॉमिनेटर मधलं एक्स नको आहे, मग एक्स नी मल्टिप्लाय करा प्रत्येकाला. ह्याला एक्स नी मल्टिप्लाय केलं -3x², ह्याला एक्स नी मल्टिप्लाय केलं, एक्सला एक्स कॅन्सल, हा इथं मल्टिप्लिकेशनला 0 0, हे एक्सला एक्स कॅन्सल 30 × 540 मायनस ह्याला एक्स नी मल्टिप्लाय केलं 90x बरोबर 0. मग आता इक्वेशन काय झालं सांगा सर. इक्वेशन काय झालं, -3x² -90x. आता हे प्लस मल्टिप्लाय करा 0 0 0 0, 3 4 जा 12 1, 3 5 जा 15 आणि 16, इट इज इक्वल टू 0. मायनस साइन चेंज करता येईल सर. सुरुवातीला काटा लगा असल्यामुळे चेंज करा साइन. मायनसचं प्लस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. हे 3 नको आहे, 3 नी डिवाइड करा. डिवाइडिंग ईच टर्म बाय 3, डिवाइडिंग ईच टर्म बाय 3. 3 नी डिवाइड केलं, काय शिल्लक राहिलं एक्स, प्लस साइन आहे प्लस. ह्याला 3 नी डिवाइड केलं, 3 3 जा 9 मायनस ह्याला 3 नी डिवाइड करा 16,200. बघा इथं मी करतो 16,000, बघा या ठिकाणी या 16,200, याला मी 3 नी डिवाइड करतो. 3 5 जा 15, 1 राहिले, 3 4 जा 12, 0 0 हे घेतले, 3 0 0 हे घेतले, 3 0 0, therefore 5,400. किती झाले बघा सर इथं, 5,400 इज इक्वल टू 0/3 इज 0. x² + 30x - 5,400 इज इक्वल 0. ह्याचे फॅक्टर्स पाडा, आणि ह्याचे फॅक्टर पाडून त्याची सबस्ट्रॅक्शन 90 आलं पाहिजे. कशाचं बघा सर, 5,400, लक्ष द्या 5,400 याचे 2 फॅक्टर्स पाडा, आणि ह्याचं सबस्ट्रॅक्शन 30 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे बघा सर, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन किती आलं पाहिजे सांगा सर, 30. मला असं वाटतं सर इथे फॅक्टर्स घेत असताना इट्स क्वाइट इझी. ह्याचे फॅक्टर्स 54 × 100, मला असं वाटतं की 9 सख्ख 54, 9 6 जा 54, 6 9 जा 54, 10 × 10. आता बघा बरं सर, 9 × 10 90, 6 × 10 60, therefore 90 आणि 60 सबस्ट्रॅक्शन 30 आलं का बघा. 90 आणि 60 सबस्ट्रॅक्शन 30 आलं. ग्रेटर नंबरला मिडल साइन द्या, ग्रेटर नंबरला मिडल साइन प्लस, आणि स्मॉलरला अपोजिट साइन मायनस. आता सर तुम्ही करू शकता, x² चा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे डायरेक्ट फॅक्टर्स येतील. आणि ह्याचे डायरेक्ट फॅक्टर्स कसे येतील बघा सर, x + 90 × x + 90 × x - 60 इज इक्वल टू 0. therefore x + 90 is equal to 0 or x - 60 is equal to 0. therefore x is equal to -90 प्लस से मायनस, और x is equal to 60. आता सर हे जे 90 आहे ते x मायनस आलं. x काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स आर नॉट निगेटिव्ह, नंबर ऑफ स्टुडंट्स आर नॉट निगेटिव्ह. त्यामुळे हे झालं नंबर ऑफ स्टुडंट्स. number of students are not negative, number of students are not negative, therefore x is equal to 60 is answer. The last year number of students is equal to x is equal to 60. This is our answer. So the last example, मी ऑलमोस्ट तुम्हाला सगळं शिकवलं सर,
ऑलमोस्ट लास्ट आन्सर पर्यंत घेतले, सगळं घेतलं, पण हे घरी तुम्ही करा. हे तुम्ही घरी केलं पाहिजे, हे नीट व्यवस्थित लिहिलं पाहिजे. बरोबर आहे सर. आणि नेहमी लक्षात ठेवा, दोन याच्यामध्ये गोष्टी आपण लक्षात ठेवूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सेकंडला एक्स मानायचं आणि फर्स्टची जी व्हॅल्यू आहे ती लक्षात घ्या, दिलेल्या कंडिशनवरून काढायची. पण इथं ते जरा जमत नाही. त्यामुळे इथं सर या ठिकाणी घेत असताना आपल्याला नंबर ह्याच्यावरून घेतलं सर की नंबर ऑफ स्टुडंट्स एक्स मानले आणि ईच वुड गेट वाय ऑरेंजेस, एक्स वाय मध्ये कन्वर्ट केलं आणि मग पुन्हा सोडवलं. ह्या मेथड शिवाय काय पर्याय असं मला वाटत नाही. त्यामुळे हे अशा प्रकारे एक्स वाय मांडणं, एक्स आणि वाय मानणं ही सगळ्यात सोपी मेथड. कारण एक्झाम मध्ये हे एक्झाम्पल लिनियर इक्वेशन मधलं आहे, लेसन 1 मधलं आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन लेसन 2 मधलं आहे कळत नाही. तर एक्स वाय मानणं आणि गणित सोडवणं हे सगळ्यात सोपं. लक्षात घ्या सर. आपण हे वर्ड प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा करा. एक्झाम जवळ आल्यानंतर लक्षात घ्या आपल्याला आणखीन अशा पद्धतीनं पाहता येईल. काही एक्झाम्पल्सची पुन्हा रिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. पाहूया. आणि आता इथं आपलं हे प्रकरण संपतंय क्वाड्रॅटिक इक्वेशन. आतापर्यंत आपली 2 या ठिकाणी संपलेली आहेत. जवळजवळ या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये 74 होमवर्क्स मी दिलेले आहेत आणि हे होमवर्क्स तुम्ही करा. होमवर्क्सला भरपूर मी मदत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी केलेली आहे. थर्ड जे लेसन आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन ते आपण लवकरच बघूया आणि ते संपल्यानंतर मग 3 लेसन्स म्हणजे मॅथ्स 1चा हाफ पोर्शन आपला संपेल. बरोबर आहे. लक्षात घ्या आपण 10 जून पर्यंत या ठिकाणी हा सगळा पोर्शन संपवणार आहोत. 10 मे पर्यंत मॅथ्स 1चा पोर्शन संपवणार आहोत. थँक्यू.